आम्ही साऱ्या खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते बदलापूरला खरं तर भटकंती करायला भरपूर ठिकाण आहेत, पण आज आपण भटकंती नाही करणार आहोत, आपण करणार आहोत खवय्येगिरी. ते कोणाच्या घरी जाऊन ते बघूया. आपण आलो आहोत चित्रे फॅमिलीकडे आणि या आहेत निलिमा काकू. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. मस्त तयार झालेल्या आहेत, नऊवारी वगैरे नेसल्यात काकू, किती छान. मस्त. तुम्ही कार्यक्रमाच्या म्हणजे काय अजून तुम्ही जास्ती त्याला चार चांद लावलेत कार्यक्रमाला. मस्त दिसतंय. आणि मला सांगा किती वर्ष राहत आहे बदलापूरमध्ये? बदलापूरमध्ये अजून 1 महिनाच झालाय मला येऊन. आता शिफ्ट झालाय? हो, उल्लेख सांगायला 28 वर्ष होती. आणि मग आत्ताच तुम्ही इथे आलात. आणि घरी कोण कोण आहे? घरी हे आहे आणि दोघी मुलींची लग्न झालेली आहे. तुम्ही आता कुकिंगची तुम्हाला खूप आवड दिसते, कारण वेगवेगळे पदार्थ तुम्ही लिहिले होते, तर खूप आवड आहे कुकिंगची. करते आता, प्रयत्न करते. आपला काय क्लास वगैरे तर काही नाहीये, करायचं. एकदा बिघडलं, दोनदा बिघडलं, करून बघायचं फक्त. पण तसंच आपण एक्सपर्ट तेव्हा करत राहिलो कीच आपण एक्सपर्ट होतो नाही त्याच्यामुळे स्पर्धेत जाते. छोट्या छोट्या पाककला स्पर्धा असेल तर त्याच्यात भाग घेते, बक्षीस मिळत. मग अजून काय पाहिजे? बक्षिसं पण मिळतात, मग आणखीन काय पाहिजे ना. मग आज आपण जे पदार्थ करतोय ते कोणाच्या आवडीचे आहेत? आहोंच्या का मुलींच्या का जावयाच्या? तसं आवडायचं नाही. आता स्वाईन फ्लू आहे, पौष्टिक वगैरे सगळ्यांना उपयोगी पडतील, त्याच्यामुळे ते लाडू केलेले. गोडचं तर जास्त एवढं हे नाहीये. आता जरा कढी वगैरे, जरा कढी बरी वाटते. खिचडी असली की वेगळी कढी ना, त्याच्यामुळे पौष्टिक म्हणून लोह मिळेल शरीराला, त्याच्यामुळे केलेले. येस. मग हे तिन्ही पदार्थ आपण बघायचेच आहेत, पण सुरुवात आपण कुठल्या पदार्थांनी करतो? तुळशीच्या पौष्टिक शाही लाडू पासून. तुळशीचे पौष्टिक शाही लाडू. तुळस वापरलेली वाटून. मस्त. मग डिटेल साहित्य आपण बघूया काय काय घेतलं लाडवांसाठी. साहित्य: 1 वाटी गहू, सोयाबीन आणि नाचणीचे पीठ, 1 वाटी तूप, 1 वाटी वेलची, जायफळ, बदाम ची पूड, 1 वाटी गूळ, 1 वाटी बदाम काजू डेकोरेशनसाठी, 1 वाटी खोबरे, 1 वाटी खवा, तुळस आणि तुळशीचे बी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि काकू आता आधी हे काय मिक्स करायचं का? हो, सगळं मिक्स करायचे. अच्छा. पण याला काही असं प्रमाण आहे का? प्रमाण नाही, चवीप्रमाणे आपण म्हणजे जसं गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे करायचं. नाही, पण किती तुळस किंवा किती खोबरं? म्हणजे 1 वाटी खोबरं घेतलं ना, तुळस जरा भरपूर, एवढीच वाटीभर तुळस घ्यायची आपण. अच्छा. आणि ते वाटून घ्यायची. खोबरं आणि तुळस वाटून घ्यायची मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. मग आता वाटून घेऊया ना. म्हणजे ते छान रंग पण तुळशीचा तो एकसारखा ना, आणि चव पण साहजिकच आहे. रस पूर्ण ही सगळीच पानं. ठीक आहे. मिक्सर मधनं वाटून घेऊया आता. खोबरं आणि तुळस आपण जी वाटून घेतली तर ती आली. आणि आता हे सगळं आपण एकामागोमाग एक तुपामध्ये आपण टाकायचं ना. बरं, हे जे आहे तुळशीचं बी आहे, तुळशीच्या बिया, तर त्या किती तास आणि कशा भिजवल्या? 4 तास नारळाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या. नारळाच्या पाण्यात? हे शहाळ्याचं पाणी घेतलं? नाही, नारळाचं पण चालेल ना. ओके, ठीक आहे. नारळाच्या पाण्यामध्ये आपण तुळशीच्या बिया भिजवल्या, त्याचा फ्लेवर मस्त येईल. तर आधी काय हवं? आपण आता नाचणीचं पीठ घालायचे. सॉलिड पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. नाचणी, गहू आणि सोयाबीन तिन्ही मिक्सिंग. त्याचं काय प्रमाण घेतलं? समप्रमाणात. नाचणी, सोया आणि गहू सगळं समप्रमाणात. हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता काय हवंय? आता आपण खवा घालूया, थोडं परतून घेऊया. खवा घ्यायला पाहिजे नाही परतून, तर टिकतील चांगले ते लाडू. नाही तर मग काय एका दिवसात खराब होतील. पण तरी ते 3-1 दिवसापेक्षा जास्ती नाही टिकणार. नाही. खोबरं पण तुम्ही वापरलंय ना? नारळ वापरले. 2 ते 3 दिवस मॅक्सिमम. 3 दिवस बाहेर ठेवलं तर 3 दिवस. फ्रीज मध्ये ठीक आहे, 5-6 दिवस राहतील. झालं आता ते घालायचं आपल्याला. तुळस आणि खोबरं. पिठाला पण काही असं प्रमाण नाहीये ना? प्रमाण नाही, तसं काही नाहीये. जे जास्ती आवडेल तसं. हे किती घालू मी? अर्धा घालायचं. बस.
आमचे हर्बल लाडू येते, हर्बल लाडू. दही घालायचं. ह्याच्यामध्ये काय काय आहे काकू? वेलची, जायफळ, बदाम, काजू आणि बेदाणा. ह्याचं सगळ्याचा क्रश केला. क्रश. हा एक खाऊन कामाला गेला तर बस झालं. बस झालं. याचे वास चांगला हा. यायला. बस. सगळं नाही ना? नाही. आता गूळ घालून द्यायचा. परफेक्ट भूक लाडू आहे हा. एक खायचा आणि पाणी प्यायला तरी बास, दूध पण प्यायची आवश्यकता नाही. नाही, एवढं हेल्दी आहे ते. अर्धा गूळ घाला. आता हे थंड झाल्यावर आपण त्याचं मिक्स केले आणि वळायची. मग पण मग हे तुळशीचं हे कधी घालायचं? आता घालू? हा, टाका टाका. छान लागतील ने, मस्तच. झाले. आता थंड झाल्यावर आपण लाडू मळायला लागेल ना व्यवस्थित ते एकजीव. हो. आता हे मिश्रण थंड झालं की लाडू वळायचे आहेत आपल्याला. तर आपण आता त्याची तयारी करूया, लाडू वळायची. मिश्रण जे आपण केलं तर ते आलेलं आहे, थोडंसं कोमट पण झालेलं आहे ना. आता वळायचे मीडियम साईजचे लाडू. हे लावायचे. मस्त दिसतील ना. हा हा, लुसलुशीत झालेत मस्त. रेडी. आपण काय नाव दिलं याला? तुळशीचे पौष्टिक शाही लाडू. म्हणजे सगळी पिठं आहे म्हणून त्यांना शाही लाडू दिले. येस. आणि ड्रायफ्रुट्स एवढे घालेले म्हणून ते शाही. हा, म्हणून ते शाही. आणि तुळस आहे त्याच्यामध्ये, सगळी पौष्टिक पिठं आहेत म्हणून ते पौष्टिकही आहेत. तर पटकन ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तुळशीचे पौष्टिक शाही लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गहू, सोयाबीन आणि नाचणीचं पीठ, 1 वाटी तूप, वेलची, जायफळ, बदाम, काजू आणि बेदाण्याची पूड, 1 वाटी गूळ, 1 वाटी बदाम, काजू आणि बेदाणे, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी खवा, तुळशीची पानं आणि तुळशीचं बी. कृती: ओलं खोबरं आणि तुळशीची पानं प्रथम एकत्र वाटून घ्यावीत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये 1 वाटी गहू, सोयाबीन आणि नाचणीचं पीठ खरपूस भाजून घ्यावं. त्यामध्ये खवा, तुळशीची पानं आणि ओला खोबऱ्याचं वाटण, वेलची, जायफळ, बदाम, काजू आणि बेदाण्याची भरड, गूळ आणि तुळशीचं बी घालून मिश्रण घट्टसर एकजीव करावं. तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत.